श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्समध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमखास बक्षीस. तर मग विचार कसला करताय? आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा. आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे, कुकडी कॉलनी, नारायणगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. श्री रेडा महाराज समाधी मंदिर श्री क्षेत्र आळे संत वडी कुलवडी येऊन या उतरले आळेचे बनी पशुतय स्थानी शांत झाला. या नामदेवरायांच्या मंगळानुसार रेडा महाराजांचा हा समाधी सोहळा खरं तर या ठिकाणी 730 वर्षापूर्वी आळे या श्री क्षेत्र आळे या ठिकाणी आहे. आपण पाहतोय का मध्य आणि शुद्धच्या ज्या एकादशी आहे ती सर्व असलेली 12 वार्षिकर मंडळी या असलेल्या देवस्थानाला साधारणतः 27 गावं जोडलेली आहेत. ही 27 गावांपैकी असलेली ग्रामस्थ मंडळी प्रत्येक असलेल्या वद्य या वारीला या ठिकाणी येऊन सकाळी एकादशीच्या दिवशी महाअभिषेक होतो. नंतर सकाळचं अन्नदान असेल, संध्याकाळी हरिपाठ असेल, प्रवचन असेल, कीर्तन असेल आणि संध्याकाळी अन्न महाप्रसाद होतो. बार्शीच्या दिवशी, दुसऱ्या दिवशी बार्शीच्या दिवशी पारणे फेडून खरं तर उपवास सोडून खरं तर ही मंडळी पुढे त्यांच्या मार्गस्थ प्रवासाला जात असतात. खरं तर ही गेली कित्येक वर्षाची परंपरा, हे आम्हाला आमच्या पूर्वजांना माहीत नाही, तेव्हापासून चालू आलेली ही परंपरा आजपर्यंत या सगळ्या असलेल्या गावांनी खरं तर टिकून ठेवली. त्याबद्दल खरं तर हा असलेला अधिक मासाचा पर्वकाळ आणि या अधिक मासाच्या पर्वकाळामध्ये 3 वर्षाने येणारा हा अधिक मासाचा खरं तर पर्वकाळ असतो. आणि या अनुषंगाने श्री ज्ञानेश्वर महाराज देवस्थानचं श्री क्षेत्र आळे संत वडी कुलवडी या ठिकाणी अधिक मास काळामध्ये सप्ताहाचं अखंड हरिनाम सप्ताहाचं नियोजन केलं जातं. आणि हा अखंड हरिनाम सप्ताहाचं नियोजन ही संपूर्ण असलेली 12 वार्षिकर मंडळी आहे, जी 27 गाव आहे, यांच्याकडनं खरं तरी ह्या संपूर्ण असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाचं अधिक मासामध्ये नियोजन केलं जातं. त्या अनुषंगाने गेली कित्येक वर्ष ही सगळी गावं खरं तर माऊलींच्या या प्रत्येक वारीला न चुकता दर्शनाच्या निमित्तानं किंवा अधिक मास सप्त्याच्या निमित्तानं श्री क्षेत्र आळे संत वडी कुलवडी रेडा महाराज समाधी मंदिराच्या या ठिकाणी येत असतात. जुनी जर परंपरा पाहिली गेली तर या ठिकाणी येण्यासाठी रस्ता नव्हता. डोक्यावरती किराणा घेऊन किंवा बाजारहाट घेऊन या ठिकाणी बांधावरनं ही लोक त्या काळामध्ये यायची. पाण्याच्या सोयीसुविधा नसायच्या, पण एका गावातून खरं तर 50-50, 100-100 लोक ट्रक भरून यायची. आणि या ठिकाणी खरं तर मोठ्या प्रमाणामध्ये एकादश असेल, बारस असेल, ही मोठ्या प्रमाणात व्हायची. पण तो आज दिवसेंदिवस खरं तर आपण पाहत चाललोय की ह्या असलेल्या लोकांचं असलेलं येणं जाणं ही मोजकी लोक खरं तर या ठिकाणी राहिली. तरुण पिढी यामध्ये खरं तर सहभाग नोंदवण्याच्या निमित्तानं प्रथमच पहिल्यांदा खरं तर माऊलींचं जे रेडा समाधी महाराजांचं जे अधिष्ठान आहे त्या अधिष्ठान घेऊन आपण रथयात्रेचं नियोजन या दिनांक 9/6/2026 मंगळवारी 3 वाजता माऊलींच्या या ठिकाणून प्रस्थान केलेलं आहे. पहिली सुरुवात जे आहे ती डोंगरवाडी, तालुका पारनेर, जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी सायंकाळी 5 वाजता होणार आहे. कारण की माऊलींचं जे पैठणवरनं येणं होतं ते पहिलं येणं खरं तर डोंगरवाडी या ठिकाणी माऊली थांबले होते. त्या ठिकाणी माऊलींचं मंदिर मोठ्या भव्य दिव्य स्वरूपाचं आहे. तिथून खरं तर या रथयात्रेचं सुरुवात होणार आहे. रथयात्रेची सुरुवात डोंगरवाडी या ठिकाणी झाल्यानंतर त्याच दिवशी खरं तर संध्याकाळी त्या ठिकाणी ग्रामप्रदक्षिणा भव्य दिव्य स्वरूपाचं रथयात्रेचं त्या ठिकाणी असलेलं स्वागत डोंगरवाडीकरांच्या माध्यमातून असणार आहे. त्यांचं स्वागत झाल्यानंतर सायंकाळी हरिपाठ असेल, कीर्तन असेल आणि नंतर सायंकाळी अन्न महाप्रसाद कार्यक्रम असेल आणि जागर असेल, असं डोंगरवाडीकरांनी नियोजन केलेलं आहे. असं प्रत्येक गावागावामध्ये खरं तर या 27 गावांमध्ये नियोजन केले. डोंगरवाडीचा मुक्काम संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी कातळवेढे या ठिकाणी खरं तर रथयात्रेचं त्या ठिकाणी आगमन होणार आहे. कातळवेढे झाल्यानंतर त्याचप्रमाणे नळवणे असेल आणि या ठिकाणी रंगनाथ स्वामी मंदिरामध्ये अधिष्ठानाची पालुका भेट असेल. त्या तिथून पुढे मंगळूरझाप या ठिकाणी दुपारचं अन्नदान असेल, तिथं विसावा असेल. मंगळूरझापचा विसावा घेऊन आपण पुढे पारगाव नंतर औरंगापूर नंतर निमगाव सभा नंतर साकोरी आणि सायंकाळी बेल्ला या ठिकाणी खरं तर 10 तारखेला बुधवारी 10 तारखेला बेल्ला या ठिकाणी आई मुक्ता मातेच्या मंदिरामध्ये खरं तर त्या ठिकाणी सायंकाळचा मुक्काम असणार आहे. बेल्ला या ठिकाणचा मुक्काम संपल्यानंतर तसंच नियोजन पुढचं बेल्ला या ठिकाणी खरं तर 10 तारखेला निघाल्यानंतर गुरुवारी सकाळी 11 वाजता बेल्ल्याकडनं राजुरीकडे मार्गस्थ रथयात्रा होणार आहे. राजुरीपासून आपण सुलतानपूर असेल, शिरोली असेल, नगरवाडी असेल, वडगाव कांदळी या ठिकाणी दुपारचा विसावा आहे. नंतर कांदळीवरनं वडगाव आनंद रामदास स्वामी मंदिरामध्ये असणार आहे. नंतर त्यानंतर वडगाव कांदळीनंतर पिंपरी पेंढानंतर उमरज नंबर 1 श्री महालक्ष्मी माता मंदिर या ठिकाणी खरं तर 3ऱ्या दिवशीचा मुक्काम असणार आहे गुरुवारचा. 3ला मुक्काम झाल्यानंतर परत 4था दिवस जो आहे तो शुक्रवारी
उंबरज महालक्ष्मी माता मंदिरातून त्या ठिकाणी रथयात्रेला सुरुवात होईल. तर मुंडेवाडी, ओतूर, रोकडी, डुंबरवाडी, खामुंडी, मसवंडी या ठिकाणी खरं तर दुपारचा विसावा असणार आहे. मसवंडीचा दुपारचा विसावा संपल्यानंतर आंबे असेल, कुकुटवाडी असेल, कुकुटवाडी झाल्यानंतर घागाव, बोरवत आणि सायंकाळचा माळेगाव पठार या ठिकाणचा मुक्काम असणार आहे. माळेगाव पठार सुद्धा अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये भव्य दिव्य स्वरूपाचं नियोजन त्या ठिकाणी झाले. माळेगाव पठारला मुक्कामी राहिल्यानंतर शनिवारी 13 तारखेला माळेगाव पठारवरनं बोट्या या ठिकाणी खरं तर येणार आहे. बोट्या नंतर आल्यानंतर बोट्यावरचा झालेला प्रवास तिथून आळेफाटा या ठिकाणी डोकेनगर या ठिकाणापासून कैचानमळा असेल, कैचानमळ्यातून आपली ग्रामदेवी अंबिका माता मंदिरानंतर डावकरवाडीतनं निमसेमळ्यातनं शेळकेमळ्यातनं संतवाडीमध्ये दुपारचं खरं तर विसावा मारुती मंदिरामध्ये असणार आहे. संतवाडीतला विसावा संपल्यानंतर तसंच त्या मार्गे आपण दिघे वस्ती असेल, दगडखाना असेल, शेळीमाळा असेल आणि कोळवाडी या ठिकाणी खरं तर शनिवारचा मुक्काम सायंकाळी 7 वाजता हनुमान मंदिरामध्ये असणार आहे. हनुमान मंदिरातला मुक्काम झाल्यानंतर रविवारी सकाळचं रथयात्रेचं खरं तर निघाल्यानंतर प्रस्थान झाल्यानंतर लवणवाडी या ठिकाणी, नंतर दक्षिण लवणवाडी, बोरी रोड, आनंदवाडी, आडीचळमाळा, पिंगळेमाळा, शिंदेमाळा, आगरमाळ्यामध्ये दुपारचा रविवारचा विसावा असणार आहे. तिथला विसावा संपल्यानंतर आळेकडं मार्गस्थ आपण आगरमाळ्यातून होत असताना खंडोबा मंदिर असेल, खालची माळी आली, त्याच्यानंतर विश्वकर्मा मंदिर असेल, आईला माता मंदिर असेल, राजे उमाजी नाईक मित्र मंडळ त्या ठिकाणी असेल, त्याच्यानंतर शनेश्वर महाराज देवस्थान असेल, राम मंदिर असेल, बालाजी मंदिर असेल, दत्त मंदिर असेल आणि नंतर काळाई मंदिर आणि हनुमान मंदिर या ठिकाणी आळेगावी रविवारी मुक्काम असणार आहे. आणि रविवारचा मुक्काम झाल्यानंतर सोमवारी सकाळी अमावस्येच्या दिवशी म्हणजे या अधिक मास पर्वाचा शेवटचा जो दिवस आहे तो असलेला अमावस्येचा दिवस सकाळी 7 वाजता खरं तर आळे या ठिकाणून रेडा महाराज समाधी मंदिराकडे खरं तर प्रस्थान रथयात्रेचा असणार आहे. ते प्रस्थान आळे गावापासून तर रेडा समाधी मंदिर, श्री क्षेत्र आळे संतवाडी, कुळवाडी या ठिकाणी होणार आहे. येण्याप्रमाणे संपूर्ण गावं द्वादशीकर आणि मंडळीची शुद्धच्या आणि बद्धच्या या सर्व एकादशी एकत्रित करून ही संपूर्ण रथयात्रा या गावांमध्ये संपूर्ण प्रवास होणार आहे. आणि येण्याप्रमाणे सोमवारी 15/6/2026 रोजी सकाळी 9 ते 11 हरिकीर्तन या निमित्तानं आयोजित केलेलं आहे. हे कीर्तन झाल्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम आपण देवस्थानच्या वतीने ठेवण्यात आलेला आहे.